आजचा जो टॉपिक आहे आपला तो आहे लॉस अँड प्रॉफिट. तर त्याच्यामधले आपल्याला दोनच एक्झाम्पल बघायचे आहे, एक प्रॉफिटचा आणि एक लॉसचा. आपण एकदम अगदी सोपे एक्झाम्पल्स बघणार आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये थोडंसं डिफिकल्ट एक्झाम्पल आपण बघणार आहे. तर आपण सुरुवात करणार आहोत एकदम इझी एक्झाम्पल्स पासून. तर आपल्याला आधी जो प्रॉफिटचा एक्झाम्पल आहे तो बघायचा आहे. तर प्रॉफिटच्या एक्झाम्पल मध्ये दोन व्हॅल्यू असतात, एक असते एसपी ची व्हॅल्यू आणि दुसरी असते सीपी ची व्हॅल्यू. एसपी म्हणजे सेलिंग प्राइस आणि सीपी म्हणजे कॉस्ट प्राइस. तर बघा आपल्याला हा फर्स्ट एक्झाम्पल बघायचा आहे. जसं की या ठिकाणी आपण एसपी ची व्हॅल्यू घेत आहे 1250 अँड सीपी ची व्हॅल्यू घेत आहोत आपण या ठिकाणी 1000. बघा दोन्ही व्हॅल्यू आपण इथं पुट डाऊन केल्या, म्हणजेच आपण व्हॅल्यू घेतल्या. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला बघायचा आहे. तर प्रॉफिट इज इक्वल टू एसपी मायनस सीपी. सो आपल्याला या ठिकाणी एसपी ची व्हॅल्यू मेन्शन करायची आहे. तर 1250 मायनस सीपी ची व्हॅल्यू 1000. तर या ठिकाणी आपलं जे एकूण प्रॉफिट आहे म्हणजे टोटल प्रॉफिट आहे ते आहे 250. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 250चं प्रॉफिट झालेलं आहे. आणि आता जो दुसरा एक्झाम्पल बघायचा आपल्याला तो बघायचा आहे लॉसचं. एकदम सोपा आहे, सरळ आहे आणि असे एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक भरतीमध्ये असे एक्झाम्पल्स येत असतात. तर चला दुसरं एक्झाम्पल बघू आपण लॉस साठीचं. या ठिकाणी आपल्याला आधी एसपी ची व्हॅल्यू घ्यायची आहे. एसपी ची व्हॅल्यू घेत आहोत आपण या ठिकाणी 900 आणि सीपी ची आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू घ्यायची आहे. तर सीपी ची व्हॅल्यू घेत असताना याच्यापेक्षा आपल्याला थोडीशी काय पाहिजे, मोठी पाहिजे. तर या ठिकाणी आपण घेतो आहे 1200. तर बघा या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला मेन्शन करायचा आहे. तर लॉस इज इक्वल टू सीपी मायनस एसपी. तर या ठिकाणी आपल्याकडे सीपीची जी व्हॅल्यू आहे ती आहे 1200 आणि जी एसपी ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे ती आहे 900. तर आपल्याला टोटल जो लॉस झालेला आहे तो झालेला आहे 300चा. बघा एकदम साधे सरळ सोपे फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला आपल्याला मेन्शन करून या ठिकाणी व्हॅल्यू सुद्धा टाकायची आहे आणि व्हॅल्यू टाकून एकदम जे सोपे एक्झाम्पल्स आहे ते सॉल्व्ह करायचे आहे. असेच मॅथ ट्रिक्स साठी आपल्या चॅनलला फॉलो करायचं आहे आणि अजून आपण लॉस अँड प्रॉफिटचे जे डिफिकल्ट एक्झाम्पल्स आहेत ते सुद्धा बघणार आहोत.